हरे नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी दीक्षा देऊनि जो जगतिया बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रति भासला तो हा गुरुश्री जनार्दन असा पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. नरदोवाच एवं मृत शतवृद्धिर हिरण्यकशिपोरथ प्रादात तपसा प्रीतो वरांस्तस्य सुदुर्लभान. आजपासून सुरू होणाऱ्या भगवती देवीच्या नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं आपणा सर्व सद्भाविकांना मी शुभाशीर्वाद आणि शुभेच्छा देतो. नवरात्रामध्ये सर्व नवशक्तींचं जागरण आपण करत असतो. ही नवशक्ती नवदुर्गा रूपाने प्रगट झालेली आहे. तेव्हा अशा दुर्गेला नमस्कार करतो. आणि आज संत मुक्ताबाईंची जयंती आहे. त्यानिमित्ताने संत मुक्ताबाई यांच्या योगिनी मुक्ताबाई यांच्या काव्यातून प्रगट होणाऱ्या अत्यंत श्रेष्ठ दर्जाच्या तत्वज्ञानात्मक आविष्काराचं स्वरूप म्हणजे प्रत्यक्ष भगवती देवीचं स्वरूप आहे. तेव्हा तिला नमस्कार करतो आणि आजच्या भागवत ग्रंथाला प्रारंभ करतो. नारद म्हणतात याप्रमाणे हिरण्यकशिपाने तीव्रतर खडतर अशा प्रकारची तपश्चर्या केली. ही तपश्चर्या एका पायावर उभा राहून केली आणि त्याच्या अंगावर वारूळ निर्माण झालेलं. त्याच्या तपश्चर्येने संपूर्ण ब्रह्मांड भयाकुल झालं, व्याकुळ झालं. सगळे देव ब्रह्मदेवाला शरण गेले. ब्रह्मदेवानी सांगितलं तुम्ही काळजी करू नका, मी त्याला वरप्रदान देण्यासाठी जाणारच आहे. ज्याप्रमाणे मंदर पर्वतावर ब्रह्मदेव स्वतः हंसावर बसून त्या ठिकाणी आले आणि कमंडलूतील पाणी त्याच्या अंगावर सिंचन केल्याबरोबर त्याचा देह जो मुंग्यांनी खाल्लेला होता त्याच्यावरती वारूळ निर्माण झालेलं होतं तो वज्रांग स्वरूपाचा झाला. अत्यंत शक्तिवान आणि सौंदर्य संपन्न असा त्याचा देह झाला. आणि मग त्याला जागृत केलं. अरे हिरण्यकशिपा उठ, मी तुझ्यावर प्रसन्न झालोय असं म्हटल्याबरोबर हिरण्यकशिप उठले, डोळे उघडले. पाहिले तर भगवान ब्रह्मदेव हंसारूढ आपल्यासमोर उपस्थित आहेत. यावेळेला ब्रह्मदेवाला त्यांनी नमस्कार केला आणि ब्रह्मदेवाची स्तुती केलेली आहे. ही ब्रह्मदेवाची स्तुती अत्यंत स्पृहणीय आहे. तो तत्वज्ञान किंवा अध्यात्माच्या दृष्टिकोनातून किती तत्ववेत्ता होता हे त्याच्या स्तुतीवरून दिसतं. ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि म्हणाले तुला काय वरदान पाहिजे ते माग. त्यांनी सांगितलं ब्रह्मदेवा आपण जर प्रसन्न असाल तर मला अजरामर करा, मला अमरत्व प्राप्त करून द्या. अमरत्व म्हटल्याबरोबर ब्रह्मदेव म्हणाले अरे अमरत्व मी स्वतःच अमर नाहीये. 2 परार्ध आयुष्यानंतर मला देखील मृत्यू आहे, मी अमर नाही. मी जर अमर नसेल तर तुला अमरत्व कसं देऊ शकतो. असं म्हटल्यानंतर हिरण्यकशिपाने असा काही वर मागितला, याशिवाय अमरत्वाशिवाय तुला काय वर पाहिजे तो माग. असं म्हटल्यानंतर हिरण्यकशिपाने अनेक आडाखे घालून वर मागितले. कोणकोणते. मला वरती मृत्यू नसावा, मला खाली मृत्यू नसावा. ब्रह्मदेव म्हणाले तथास्तु. मला मध्ये मृत्यू नसावा, मला सजीवापासून मृत्यू नसावा, मला निर्जीवापासून मृत्यू नसावा. तथास्तु. मला तुमच्या निर्माण केलेल्या सृष्टीपासून मृत्यू नसावा. तथास्तु. मला पक्षापासून मृत्यू नसावा, प्राण्यापासून मृत्यू नसावा, मानवापासून मृत्यू नसावा, रात्री मृत्यू नसावा, दिवसा मृत्यू नसावा, दुपारी मृत्यू नसावा. तथास्तु. मला मध्ये मृत्यू नसावा, आत मृत्यू नसावा, बाहेर मृत्यू नसावा. अशा पद्धतीने
असे काही वर मागून घेतले. ब्रह्मदेवाने सगळ्याला तथास्तु म्हटलं. शस्त्रापासून मृत्यू नसावा, अस्त्रापासून मृत्यू नसावा, तथास्तु. प्राण्यापासून मृत्यू नसावा, मानवापासून मृत्यू नसावा, राक्षसापासून मृत्यू नसावा, देवापासून मृत्यू नसावा, तथास्तु. याप्रमाणे सर्व तथास्तु तथास्तु म्हणून ब्रह्मदेवानी त्याला सगळं वर देऊन टाकले. मग म्हणाला, बस आता मी अमरच झालो, आता मला कोण मारणार आहे. याप्रमाणे त्याला असं वाटलं, अजरामरतामयम, आता मी अजर झालो आणि अमर झालो. आणि ब्रह्मदेवाला नमस्कार करून तिथून निघाला. आल्याबरोबर त्यांनी पहिल्यांदा इंद्राच्या नगरीवर स्वारी केली. स्वर्ग आपल्या ताब्यात घेतला. त्याप्रमाणे तिथल्या अप्सरांना आपल्यासाठी नृत्य करायला बाधित केलं. तिथल्या गंधर्वांना सांगितलं, आता तुम्ही माझं गाणं गायचंय, इंद्राचं गाणं गायचं नाही, इंद्रासमोर मनोरंजन करायचं नाही, मी इंद्र आहे. याप्रमाणे स्वर्गाचं राज्य आपल्या हातात घेतलं, सर्व संपत्ती आपल्या हातात घेतली. नाग आहेत, त्याचप्रमाणे पन्नग म्हणजे नाग, किन्नर, चारण, गंधर्व, विद्याधर, अप्सरा या सर्वांवर आपलं राज्य निर्माण केलं. आणि इंद्राची अमरपुरी किंवा अमरावती नगरी स्वतःच्या ताब्यात घेतली. त्या ठिकाणी रत्न, अलंकार, दागिने यांनी च इत्थम निर्जित खगुभय, त्या ठिकाणी अनेक सुंदर सुंदर अशा प्रकारचे रत्नांच्या फरशा लावलेल्या होत्या. रत्नाकराश्च रत्नोघाम तत्पत्न्यशूर्भिः. याप्रमाणे सर्वत्र भेरी वाजून त्यांनी आदेश काढला, यदा देवेषु वेदेषु, सगळ्या वेद नष्ट करा, देव नष्ट करा, ब्राह्मण यांना यज्ञ या करू देऊ नका, मंत्र तंत्र सगळे बंद करा. याप्रमाणे सर्वत्र अनाचार, दुष्टाचार, अत्याचार हा सुरू झाला. सर्व लोकांना त्रस्त त्राही भगवन करून सोडलं. कोणीच सुखी नाही केलं, कोणाला सुखत्व प्राप्त करून दिलं नाही. सर्वांना आपल्या भ्रुकुटी तटाकावर नाचवायला सुरुवात केली. आपल्या भ्रुकुटीच्या तटाकावर मोठमोठे देव, गंधर्व, चारण, किन्नर, पन्नग, मोठमोठे ऋषी, महर्षी हे देखील त्याच्यासमोर टिकेनात. आपल्या भ्रुकुटीच्या तटाकावर त्यांनी सर्वांना थरथर थरथर कापायला सुरुवात केली. आणि मग मात्र सगळे देव ब्रह्मदेवाला शरण गेले. महाराज, हा एवढा प्रचंड माजलेला आहे हिरण्यकशिपू, हा कसा आटोक्यात येणार सांगा. देवाचा द्वेष करू लागला, ब्राह्मणांचा द्वेष करू लागला, गायींना मारू लागला. यावेळेला आकाशवाणी झाली, देवा हो, काळजी करू नका. यदा देवेषु वेदेषु, ज्या वेळेपासून त्यांनी वेदाचा विरोध केला, देवाचा विरोध केला, त्याचप्रमाणे यज्ञयागाचा विरोध केला, साधूंचा विरोध केला, अधर्म करायला सुरुवात केली, त्याच दिवशी त्याचं आयुष्य नष्ट होत चाललेलं आहे. पण हा नष्ट कधी होणार आहे? ज्या वेळेला तो त्याच्या मुलाचा द्वेष करायला लागेल. प्रल्हादाय यदा द्रोहेत, त्याच्या पुत्राचा प्रल्हादाचा जेव्हा तो द्वेष करायला लागेल तेव्हा त्याचा मृत्यू, मी स्वतः त्याचा अंतक होईल. म्हणून आकाशवाणी झाली. नारद म्हणतात, याप्रमाणे आकाशवाणी लोकांनी, या सगळ्या देवांनी ऐकली आणि ते अनेक गिरिगोभारामध्ये लपून बसले. आता इकडे घटना अशी घडली, यम साधु गाथा सदसी रिपो. याप्रमाणे इकडे त्यांनी अत्यंत शक्तिवान तो झाला, सर्व प्रकारचा सामर्थ्य संपन्न झाला. त्याला असा रथ प्राप्त करून दिला की ज्या रथावर बसून, रथावर आरूढ होऊन तो सर्व दिग्विजय करू लागला. आणि हे करता करता महेंद्र भवनम, प्रत्यक्ष महेंद्र भवन त्यांनी आत्मसात केलं. पया फेन निवास शय्या, सर्वत्र सुंदर अशा प्रकारच्या शय्या टाकलेल्या होत्या, गाद्या गिद्या टाकलेल्या होत्या, मोत्यांच्या माळा त्याच्या सभेमध्ये आणि त्याच्या शयनगृहात लावलेल्या होत्या. सगळीकडे रत्नाचा प्रकाश सर्वत्र पडलेला होता. आणि याप्रमाणे तथा कामदुघा द्योस्तू, सर्वत्र कामदुघा, कामधेनूला देखील आपल्या साह्याला आणलं त्यांनी. आणि सर्वत्र कामदुघा, कामधेनू हिच्या साह्याने सर्वत्र वस्तू निर्माण केल्या. सुरा, घृत, इक्षुरस, दधी, दुग्ध, त्याचप्रमाणे हे सगळे हे समुद्र आहेत. या सगळ्यांच्या मधून रत्न त्याने आणले आणि सगळ्या ऋतूंमध्ये निर्माण होणारे फळं आणि फुलं आपल्या ठिकाणी लावली.
आणि याप्रमाणे नारद म्हणतात, हे युधिष्ठिरा, अशी परिस्थिती झाल्यानंतर मग मात्र त्याला कयाधू नावाची पत्नी होती, तिच्यापासून त्याला 4 मुलं झाली, राध, अनुराध, सम्राध आणि प्रल्हाद. प्रल्हाद सगळ्यात लहान होता. प्रल्हादो भून महान तेषाम, प्रल्हादावर त्याचं विशेष प्रेम होतं. आणि या प्रल्हादाला त्यांनी गुरुच्या घरी शिक्षणासाठी पाठवलं. ही कोणतं शिक्षण? राजकारणाचं शिक्षण. राजकारण आलं पाहिजे. साम, दाम, दंड, भेद हे सगळं शिक्षण आलं पाहिजे. भ्रातृवत्सदृशे स्निग्धो. गुरु षंड आणि अमर्क अशा 2 जण होते, शुक्राचार्याचे हे पुत्र. त्यांना त्यांनी पाठवलं आणि गुरुच्या घरी हा राहू लागला. गुरुच्या घरी जाऊन ज्ञान प्राप्त घेऊ लागला. वासुदेवी भगवती याप्रमाणे एके दिवशी न्यस्त क्रीडनको बालो जडन्मत्तमसास्तया. हा प्रल्हाद घरात राहत असताना सुद्धा तो कसा वागत होता याचं वर्णन केलेलं आहे. तो आपल्या भक्तीमध्ये कसा तल्लीन होता याचं वर्णन केलेलं आहे. न्यस्त क्रीडनको बालो, खेळण्यामध्ये त्याचं लक्ष नव्हतं. तो फक्त देवाचीच पूजा करत होता, देवामध्ये तल्लीन होत होता. जडवत्तन मनस्तया, एखाद्या जडाप्रमाणे कधी बसला तर बसूनच राहायचा, कधी डोळे झाकले तर डोळे झाकायचा आणि भगवंताची मूर्ती डोळ्यासमोर आणायचा. कधी मध्येच हसायचा, मध्येच रडायचा. भगवान आपल्या जवळून गेले असं वाटून तो रडत राहायचा. लोक म्हणायचे, अहो का रडायला लागला? रडता रडताच हसायचा. क्वचित दुधती वैकुंठ, क्वचित धसती चिंतारा. याप्रमाणे कधी कधी एकदम हसू यायचं. भगवंताच्या नावामध्ये तल्लीन होता होता देव जवळ आलाय असं दिसायचं आणि हसायचा. देव दूर गेला असं वाटायचं आणि रडायचा. कधी नाचायचा, कधी बसायचा, कधी आपल्याच नादात तल्लीन व्हायचा. पूर्ण भक्तीची जी लक्षणे आहेत त्या भक्तीच्या लक्षणाप्रमाणे त्यांच्या अंगावर रोमांच उभे राहायचे, आनंद निर्माण व्हायचा, डोळ्यातून अश्रुधारा यायच्या. कारण हे सगळे अष्टसात्विक भाव आहेत, हे सगळे त्याच्या अंगावर दिसू लागले. अंगावर रोमांच उभे राहिले, कधी डोळ्यातून अश्रुधारा येऊ लागल्या. क्वचित पुलक तूष्णी मास्ते संस्मृती निवृत्त. हा तल्लीन एवढा होता की अस्पंद प्रणयानंद भगवंताच्या प्रेमामध्ये आनंदमय एकरूप झालेला होता. आणि अस्पंद, कधी कधी आपल्या श्वास चाललेत की काय याचं देखील भान नसायचं. आणि याप्रमाणे आपल्या स्वतःच्याच नादात तल्लीन, समाधीमध्ये तल्लीन व्हायचा. ही तल्लीनता एवढी होती की एखाद्या भक्ताची सगळे लक्षणं याच्यामध्ये दिसू लागतात. देवर्षी येतात दिशामो, याप्रमाणे एके दिवशी पितो पुत्राय द्वेषो मरणाय प्रयोजिता. आणि याप्रमाणे त्याचं वागणं बोलणं, लोक म्हणायला लागले, वेडासारखा का करतो हा? शेवटी हिरण्यकशिपाने त्याला गुरुच्या घरी शिक्षणासाठी पाठवलं. पाठयामास तो पाठानन्यांश्चा सुरबालकान. बाकीचेही काही असुरांचे बालक होते, राक्षसांचे पुत्र होते, त्यांच्यासोबत हा देखील शिकू लागला. आता बरेच दिवस झाले हा शिक्षणासाठी गुरुच्या घरी गेला. गुरुचं घर म्हणजे गावातच, परंतु जवळच राहायला तिथेच. आणि मग एके दिवशी त्याला वाटलं की आपण आपल्या मुलाला गुरुच्या घरी पाठवलंय, काय शिक्षण घेतलं एकदा विचारावं तरी. एकदा सुरराट पुत्र मंक महारोप्य पांडव. एके दिवशी प्रल्हाद समोर आले. अरे प्रल्हादा, ये 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 असं म्हणून हिरण्यकशिपाने त्याला मांडीवर घेतलं, त्याचं मस्तकावर ग्रहण केलं, त्याच्या डोक्यावरून हात फिरवला, त्याच्या केसातून हात फिरवला आणि त्याला विचारलं, काय रे प्रल्हादा, काय शिकलोस तू? तू गुरुच्या घरी शिक्षण घेतोयस ना, काय शिकतोस? काय वाटतं तुला, सांग बरं. बभृच्च कथता वत्स म्हणले तर साधू यत भवान. काय वाटतं तुझ्या मनात, काय सांग बरं. आपण जसं लहान मुलाला गोड भाषेत विचारतो, काय तुझ्या मनात, सांग बरं. तुझ्या मनात जी इच्छा असेल ती सांग. तत्साधू म्हणणे सुरवर्य देहि नाम. असं विचारल्याबरोबर प्रल्हाद म्हणू लागले, माझ्या मनामध्ये बाबा, माझ्या मनात काय ते सांगू का? हो सांग ना, निर्भयपणाने सांग, मी काही तुला रागवत नाही, बोल. हित्वा आत्मपातम ग्रहम अंधकूपम. मला असं वाटतं की घर म्हणजे अंधकूप आहे. घर म्हणजे एक आड आहे, आड, ज्या आडातून फक्त अंधारच दिसतोय, बाकी काही नाही. घर म्हणजे अंधकारमय अशा प्रकारचा आड आहे.
आणि ज्याच्यातून बाहेर जायला वाट नाही. आणि वनम गतो, म्हणून घर सोडावं आणि वनामध्ये जावं आणि हरिमाश्रयेत, त्या भगवंताची सेवा करावी, त्या हरीची सेवा करावी, त्याचा आश्रय करावा. असं म्हणल्याबरोबर खरखन उतरला. अरे हा असं काय बोलतोय? मनामध्ये विचार आला, अरे याला कोण शिकवतं? जहास बुद्धी बाला ना, अजून बालबुद्धी आहे, लहान आहे, अजून 5 वर्षाचं तर पोरग आहे. पण याला कुणीतरी शिकवत असलं पाहिजे, परबुद्धी बी कुणीतरी याच्या जवळ येऊन काहीतरी शिकवत असलं पाहिजे, काहीतरी सांगत असलं पाहिजे. नाही ते इतका लहान मुलगा ग्रहमंधकूपम कसा म्हणेल? घर म्हणजे अंधकूप आहे आणि हरिमाश्रयेत, जो माझा शत्रू आहे त्याचं नाव घेतो हा. विष्णू पक्ष हे प्रतिछन नाही. कुणीतरी विष्णू पक्षाचे लोक येऊन याचे कान भरत असले पाहिजेत. पुन्हा ग्रहमानित माहूय प्ररंदत या जकाहा, याप्रमाणे प्रल्हाद याचा बुद्धिभेद कुणीतरी करतंय म्हणून ताबडतोब विचार केला की आपण आपल्या गुरुजींना बोलवावं. गुरुजींना बोलवलं. का हो शंडामर, का हो याला नीट शिकवता की नाही? हो हो शिकवतो ना महाराज. मग तो असं काय बोलतोय? काय? अहो तो त्या माझ्या शत्रूचं नाव घेतोय आणि त्याची सेवा करायचं सांगतोय. बुद्धिभेद परिकृता उदाहो स्वतो भवत. प्रल्हाद म्हणतात, अहो हे बाबा माझं कोणी बुद्धिभेद नाही केला. मग माझा बुद्धिभेद कोणी केला नाही तर जसं एखादं लोखंड किंवा लोखंडाची सुई जशी चुंबकाकडे आकर्षित होते तसं माझं मन आपोआपच देवाकडे आकर्षित होते. कुणी मला शिकवलं नाही, कुणी मला सांगितलं नाही, काही नाही. यथा ब्राह्म्य तो ब्रह्मन. अहो ज्याप्रमाणे गुरुत्वाकर्षण या संपूर्ण विश्वाला पृथ्वी जशी सूर्याभोवती फिरते त्याप्रमाणे एखादी सुई जशी चुंबकाकडे आकर्षित होते, लोहचुंबकाकडे, तसं माझं मन भगवंताकडे आकर्षित होत आहे. त्याला मी काय करू? असं म्हटल्यानंतर त्याला हिरण्यकशिपाने सांगितलं, शंडामर का हो याला घेऊन जा आणि नीट शिकवा. पुन्हा असा हा बोलला नाही पाहिजे, नाही तर मी तुम्हाला शिक्षा करीन. असं म्हणल्यावर शंडामर्क घाबरले. नाही महाराज, नाही महाराज. आणि याला शाळेत नेलं, आपल्या घरी नेलं आणि गुरुगृही नेल्यानंतर प्रल्हादाला सांगितलं, काय रे प्रल्हादा, काय बोललास तू? माझ्यावर सगळा आळ आला. तू बोलतोस एक आणि आम्ही दोषी ठरतो. आणि मग मात्र प्रल्हादाला रागवायला सुरुवात केली. आधी प्रेमाने बोलला शंडामर्क, आधी प्रेमाने बोलले, नंतर म्हणले, पा तू जर पुन्हा देवाचं त्याचं नाव घेतलंस, त्या हिरण्यकशिपूच्या शत्रूचं, राजाच्या शत्रूचं नाव घेतलंस तर तुझी काही खैर नाही. तुला त्याला धाक दाखवला, भय घातलं आणि सांगितलं, दैतेय चंदन बने जातो अहो त्या ठिकाणी दैतेय